नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवांश मँगो फार्म या आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण यासाठी करतोय की आंब्याच्या बागेमध्ये आपल्याला आंब्यासोबत काही इतर पिकं देखील घेता येतात. तर आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला होता की प्रत्येक 2 आंब्यांच्या झाडांच्या मध्ये आम्ही एक शेवग्याचं रोप लावलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या शेवग्याला थोडासा इतर रोग वगैरे लागले, त्याच्यामुळे बरीचशी रोपं आम्ही काढून टाकली. पण काही ठराविक आम्ही घरगुती खाण्यासाठी किंवा थोडेसे बाजारामध्ये देखील थोड्या प्रमाणात विकता यावी यासाठी काही एक 6-7 शेवग्याची झाडं आम्ही तशीच ठेवलेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्याला अतिशय उत्कृष्ट असा शेवगा या ठिकाणी लागलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी शेंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या शेवग्याच्या झाडाला भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, झाड अक्षरशः लोतडलेलं असं म्हटलं तरी चालेल. भरपूर शेवग्याच्या शेंगा या झाडाला लागलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे इकडं देखील एक झाड आहे, याला पण बऱ्याचशा शेंगा लागल्या होत्या. हे झाड तुम्ही बघू शकता, याला आत्ताशी फुलकळी लागलेली आहे. याला देखील पुढच्या कालावधीमध्ये भरपूर शेंगा लागणार आहेत. हे देखील एक छोटंसं झाड आहे, ह्याला देखील फुलकळी लागलेली आहे. आणि काही शेंगा आपण आजच याच्या काढलेल्या आहेत. आणि हे एक बऱ्यापैकी मोठं झाड आहे, म्हणजे खूपच मोठं झाड आहे. आणि ह्याला भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत. खरं तर याच्या जवळजवळ आज 150 ते 200 शेंगा आजच आपण काढलेल्या आहेत. तरी देखील अजून एवढ्या शेंगा या शेवग्याच्या झाडावरती शिल्लक आहेत. पुढच्या कालावधीमध्ये हे झाड आपल्याला अतिशय चांगलं असं उत्पन्न देणार आहे. खूप 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 चांगल्या पद्धतीनं या झाडाला या ठिकाणी शेंगा लागलेल्या आहेत. आणि आपली आंब्याची बाग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, छाटणी झालेली आहे. आणि छाटणीनंतरची ही दृश्य आहे. छाटणीचा एक स्पेशल व्हिडिओ थोड्याच दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती येणारच आहे, त्यावेळी देखील तुम्ही बघू शकता. या ठिकाणी चोरांच्या पासून बचाव करण्यासाठी आपला CCTV कॅमेरा देखील या ठिकाणी ॲक्टिवेट आहे. आता तो वाचतोय, तुम्ही बघू शकता. ह्युमन बॉडी डिटेक्ट झाली की तो लगेच वाचतो. आणि या ठिकाणी परिसरामध्ये चोऱ्या वगैरे काही होत नाहीत. सगळी आपली झाडं, सगळी उत्पन्न आपलं सुरक्षित राहतं. आणि निसर्गाचा अतिशय सुंदर असा नजारा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सूर्य तिकडं मावळतीला चाललेला आहे. अजून पावसाचं आगमन काय आपल्या भागामध्ये म्हणावं तसं झालेलं नाही. थोड्याफार प्रमाणात पाऊस झालेला आहे, पण अजून पाऊस काय झालेला नाही. खाली एक शेत तुम्ही बघू शकता, त्याविषयीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे. हे आपलंच शेत आहे. आणि या ठिकाणी देखील एक वेगळी योजना आपली आहे. पुढच्या कालावधीमध्ये मी ते